सातारा समूह संचलित न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट त्या प्रांगणामध्ये या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी न्यू सातारा वार्षिक युवा स्नेह संमेलन स्वरतरंग 2026 या ठिकाणी सादर होताना सर्व विभाग प्रमुखांनी पुढे यायचं इनॉग्रेशन साठी। विभाग प्रमुख आणि कमिटी हेड्स, फूड कमिटी असेल, डिसिप्लिन कमिटी असेल, सर्व कमिटीचे हेड समोर हवेत। आज आपल्या इथे प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ रेखा गणवत मॅडम, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर, त्याचबरोबर पोलीस नाईक गणेश इंगोरे सर, हे दोघं माननीय गेस्ट म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। यांचं आगमन स्टेजवरती येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये होईल। सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। कॅन्टीनकडे असलेली मुलांनी इथं पेंडलमध्ये यायचं आहे। इतरत्र हॉस्टेल आणि इतरत्र असलेली मुलं आणि मुलांनी पेंडलमध्ये बसून घ्यायचं पटकन। ज्या स्टाफला ज्या ठिकाणी ड्युटी दिले त्या स्टाफने त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे। डिसिप्लिन कमिटी मेंबर्स पेंडलमध्ये बसून घ्यायचं आहे। डिसिप्लिन कमिटी मेंबर्स पेंडलमध्ये लक्ष ठेवा। डिसिप्लिन कमिटी मेंबर्स जे मुलं कॉलेजच्या गेटकडे आहेत त्यांनी इथे पटकन यायचं आहे। न्यू सातारा समूह संचलित न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या ठिकाणी या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आहे। आपल्या ग्रुपवर तशी लिंक आली असेल, घरच्यांना पाठवा, घरी कार्यक्रम पाहायला येईल। या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माननीय सौ रेखा गणवत मॅडम, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर मुख्य अतिथी म्हणून, आणि त्याचबरोबर पोलीस नाईक गणेश इंगोरे, त्याचबरोबर माननीय श्री बाळासाहेब बाबूराव लोखंडे सर, पत्रकार दैनिक पुढारी व संचालक मंडळ न्यू सातारा समूह मुंबई, त्याचबरोबर माननीय श्री ज्ञानेश्वर विंटर शेंडगे साहेब, संस्था प्रतिनिधी न्यू सातारा समूह मुंबई, श्री एन टेम्पे प्राचार्य न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर PCA, माननीय श्री SK लांडगे प्राचार्य न्यू सातारा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पंढरपूर, त्याचबरोबर आपल्या डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य श्रीयुत लोंढे साहेब, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्रीयुत बार साहेब, सर्व विभाग प्रमुख यांनी स्टेजवर यावं। यांचं या स्टेजवरती सहर्ष स्वागत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या प्रमुख अतिथींचं स्वागत आपण या ठिकाणी करतो। न्यू सातारा समूह संचलित न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कोर्टाच्या प्रांगणामध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम स्वरतरंग 2026 या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी झालेली आहे। आजचा 13 तारखेचा कार्यक्रम, शेवटचा कार्यक्रम आणि मुख्य कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून आपल्याकडे आता मी जे ओळखले सर्व अतिथी स्टेजवरती आलेले यांच्यासाठी जोरदार टाळ्या। संस्थापक अध्यक्ष माननीय राजवीर नाना निकम साहेब, न्यू सातारा समूह मुंबई संचलित यांच्या विद्यमानेने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात। आणि प्रतिमा पूजनासाठी यावं। नुसता माईक राहील का नाही? नुसता माईक, नुसता माईक।
मॅडम जाऊ मी मोठा आवाजात बोलतो नाही ते झोपलो येईल का नाही एकच चेंज करून घेतो नाही चालेल आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सौ रेखा घनवट मॅडम, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर. विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेचे पूजन करताना आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री विक्रम लोंढे सर दीप प्रज्वलन करताना स्टुडंट प्रतिनिधी म्हणून श्रवण थोरावत यांनी स्टेजवरती यावं व पूनम ननवरे यांनी स्टेजवरती यावं. नटराजांच्या मूर्तीचं आपण पूजन करतो आहे आजच्या आपल्या या कार्यक्रमा दिवशी. त्याचा अर्थ असा की नटराज हे रूप आहे जे आपले ग्रामदैवत आहे, देवो के देव महादेव यांचं एक रूप म्हणून नटराज यांची पूजा केली जाते. जेव्हा दृष्टांची संख्या वाढली होती तेव्हा एक तांडव म्हणून दृष्टांना आपल्या पायाखाली चिरडण्याचं काम हे महादेवांनी नटराज या रूपामध्ये केल्यामुळं त्यांची आपण जेव्हा वार्षिक स्नेहसंमेलन असेल किंवा नृत्यांना आपण वाव देतो अशा ठिकाणी नटराजाची पूजा केली जाते. संचालक मंडळ, संस्था प्रतिनिधी, आचार्य यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आपल्या भारतीय संस्कृती व न्यू सातारा संकुल मुंबई यांच्या परंपरानुसार आपण आलेल्या अतिथींचं सत्कार व आदरातिथ्य अगदी आनंदात करतो. तर असाच आपला आजचा सत्कार प्रमुख अतिथी माननीय सौ घनवट रेखा मॅडम, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर यांचा आपण करत आहोत. या ठिकाणी पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर मुख्य अतिथी माननीय सौ रेखा घनवट मॅडम यांचा सत्कार इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुख पाटील मॅडम करतील. मी पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य अतिथी सौ रेखा घनवट मॅडम, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सो रेखा घनवट मॅडम 2010 बॅच, PSI म्हणून डायरेक्ट रुजू, ठाणे इथं पहिली सर्व्हिस. त्याचबरोबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सायबरसाठी असेल, क्राईमसाठी असेल, या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा चार्ज त्यांनी घेऊन अतिशय चोख अशी ड्युटी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे.
तर एक दबंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी आपण करून देतोय. माननीय सौ रेखा गणवट मॅडम, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर. त्यानंतर श्रीयुत लोंढे सर, कॉलेजचे प्राचार्य, यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री बाळासाहेब बाबूराव लोखंडे यांचा सत्कार सन्मान करावा. घेतो त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश इंगोले सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. तर मी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्रीयुत बार सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करून सन्मान करावा. श्रीयुत गणेश इंगोले सर, पोलीस नाईक, सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर. पाहुण्यांचा सत्कार चालू आहे. सर्वांनी टाळ्या सत्काराला प्रतिसाद द्यायचा आहे. बडबडीचा प्रतिसाद नको आहे, टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. त्यानंतर या ठिकाणी प्राध्यापक इंगोले सर आपल्या समोर आहेत. प्राध्यापक इंगोले सर यांचाही सत्कार समारंभ या ठिकाणी होतोय. श्री ज्ञानेश्वर दिनकर शेडगे साहेब, संस्था प्रतिनिधी नऊ सातारा समूह मुंबई, यांना मी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक इंगोले सर यांचाही सत्कार करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. सत्कार समारंभ या ठिकाणी चालू आहे. न्यू साताराच्या प्रांगणामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आवाज पंढरपूर पर्यंत गेला पाहिजे एवढीच अपेक्षा. जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या कार्यक्रमासाठी सत्कार समारंभ होतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं. या ठिकाणी स्टेजवर सर्व विभाग प्रमुख, कमिटी हेड, अतिथी या सर्वांचं या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आता जी वेळ आहे ती मान्यवरांच्या मार्गदर्शनाची. जसं की मी मगाशी सांगितलं की माननीय सौ रेखा गणवट मॅडम, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर 2010च्या बॅचचे आहेत. वेगवेगळ्या क्रिटिकल ठिकाणी त्यांनी ड्युटी परफॉर्म करून पंढरपूरमध्ये त्या सध्या आहेत कार्यरत. खरं तर पोलीस म्हटलं की दबंग हा शब्द यायलाच पाहिजे. टाळ्या होऊन जाऊ द्या. तर पोलीस अधिकारी होण्यासाठी आटोकाट प्रयत्नाने कष्ट लागतं. त्या कष्टातूनच त्यांच्या अंगावरती जी वर्दी आहे ती त्यांना मिळालेली आहे. त्या वर्दीचा मान अतिशय मोठा असून आपल्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या चोखपणे सांभाळत आहेत. याबद्दलही त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया आणि धन्यवाद देऊया. अशा प्रमुख अतिथी आपल्याला लाभल्या त्याबद्दल आपलं अहोभाग्य समजून आपण त्यांना इथं मार्गदर्शन द्यावं म्हणून विनंती करूया. तरी माननीय सौ रेखा गणवट मॅडम, पोलीस निरीक्षक, यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं मुलांना मार्गदर्शन करावं आणि प्रोत्साहन द्यावं. मागचा जो आवाज आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत आहेत, ते नाही आले तर बरं होईल. आपण इथे एका छान कार्यक्रमासाठी सगळे एकत्र आलेलो आहोत, बरोबर, ज्याचं नाव आहे स्वर तरंग, बरोबर. त्या शब्दाला खरोखरच आज आपल्याला सार्थक ठेवायचं आहे, सार्थक करायचं आहे. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे आवाज पहिल्यांदा नको. सगळ्यांनी हा कार्यक्रम अतिशय शांतपणे आणि शिस्तीमध्ये पार पाडायचा आहे. आदर्श व्यासपीठ, आदर्श तुमचे शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना पहिल्यांदा माझा नमस्कार. पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे. माझं नाव रेखा गणवट.
आज इतक्या छान कार्यक्रमाला मला इथे बोलवलंय. तुम्हा सगळ्यांकडे बघून मला माझ्या कॉलेजची आठवण झाली. हे सगळे रंगीबेरंगी कपडे, त्याच्यानंतर हे सगळे जमलेले विद्यार्थी, एकत्र आलेले सगळे विद्यार्थी, हे बघून मला माझ्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींची आठवण झाली. मी काही जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. मला यायलाही खूप उशीर झालेला आहे. त्याबद्दल मी आधी दिलगिरी व्यक्त करते सर आपली. आणि सर्वांनी हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा ही मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते. आमच्या पोलीस स्टेशनचे काही पोलीस साध्या गणवेशात या तुमच्या कॉलेजच्या ग्राउंडमध्ये आहेत, फिरतायत. तुमच्यावरती लक्ष आहे. तुम्हाला मी घाबरवायला आलेले नाही. टेन्शन फ्री राहा. टेन्शन फ्री राहून कार्यक्रम करा. फक्त कुठली वाईट घटना ह्या कार्यक्रमामध्ये घडता कामा नये. आले लक्षात? आपल्यासोबत आपल्या मुलीसुद्धा आहेत, त्यासुद्धा कार्यक्रम बघतायत. त्यांच्या बाबतीतही सुरक्षितता बाळगणं हे आपल्या मुलांचं आद्य कर्तव्य आहे, बरोबर? त्याच्यामुळे सगळ्यांनी छान प्रकारे आणि शांततेने हा कार्यक्रम पार पाडावा. एवढं बोलून मी माझे हे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण खूप छान असे मार्गदर्शन, त्याचबरोबर तिखट कडू बोल जरी आपल्याला वाटत असले तरी ते फार गरजेचे असतात. कारण भविष्यामध्ये होणाऱ्या चुका आपल्याकडून होत नाहीत. जे मॅडमनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ती इन्स्ट्रक्शन कानामधून काळजापर्यंत पोचवा. आणि ती काळजापर्यंत पोचत नसेल तर मला वाटतं दुसरा मार्ग त्यांच्याकडे आहे, पण तो मार्ग आमचे विद्यार्थी त्या मार्गापर्यंत कधी जात नाहीत ही पण खात्री आहे. बरोबर आहे ना? व्हेरी गुड. खूप छान मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे. एन्जॉय करा, पण शिस्तीत राहा. यानंतर मी पत्रकार दैनिक पुढारी माननीय श्री बाळासाहेब बाबूराव लोखंडे यांनाही विनंती करतो की त्यांनी मुलांना थोडंसं मार्गदर्शन करावं आणि प्रोत्साहन द्यावं. आवाज येतोय सर्वांना? येतोय का आवाज सर्वांना? तुम्हाला ओरडता येतंय? ओरडता येतंय? बघूया वरडा. अरे असं वरडायचं नाही, असं वरडायचं काय? हा, बघूया सर्वांचा आवाज आला पाहिजे. ये वर ये, ये वर ये. तुझा आवाज कसा आहे बघू दे. ये वर. बघा आजचा कार्यक्रम काय आहे, कोण सांगतंय? कशासाठी घ्यायचा आजचा कार्यक्रम? एन्जॉय, फक्त एन्जॉय. हा, एन्जॉय फक्त करायचं का? का कशासाठी दुसरं काय कारण आहे? बघा आपण वर्षभर अभ्यास करत असतोय आणि या अभ्यासाचा आलेला ताण आणि तणाव आपण थोडं दूर करण्यासाठी हा स्वर तरंग कार्यक्रम आयोजित करत असतोय. हा प्रत्येक शाळेमध्ये आयोजित केला जातोय. तुम्ही पहिल्यापासून म्हणजे पहिलीपासून ते आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय. हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? बरोबर आहे, वोट जरा बरोबर आहे. सांग बाळा, कशासाठी घेतला जातोय? मराठी संस्कृती जपण्यासाठी. आपल्यामध्ये दाखवण्याचं त्यानं अतिशय चांगलं सांगितलं, त्याच्याबद्दल टाळ्या वाजवा जरा.
छान, म्हणजे तुम्हाला टाळ्या वाजवता येतात, पण इकडे जरा कमी वाजते. बघूया पुन्हा एकदा. छान, इकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने टाळ्या वाजलेल्या आहेत. आणि आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा आपण कार्यक्रम घेतला जातो. मग ते कलागुणाला वाव कशा पद्धतीनं, काय नक्कल सादर करतील, काय गाणे असतील, काय जोक असतील, अशा विविध भाग सादरीकरण्यानं आपल्याला काय होणार आहे, ही कला आपल्यामध्ये असणारे सुप्त गुण त्याला वाव मिळणार आहे. पण हे करत असताना आपल्याकडे एक सुविचार आहे, हसा खेळा पण शिस्त पाळा. हे करत असताना करा, तुम्ही डान्स करा. आता कसं झालंय, माझं सुद्धा डान्स चालूच आहे थोडाफार, कारण तुमचे प्राचार्य लोंढे सरांनी सांगितलं मला सकाळी, सर कार्यक्रमाने येऊ लागतंय. ठीक आहे म्हणलं, आता आणलं ते आणलं आणि आता काय केलं, मॅडमच्या शेजारी बसवलंय. आता काय नाही म्हणावं तरी अवघड आहे, होय म्हणा तर अवघड आहे. त्यामुळं आता माझा डान्स चालूच आहे, हा का नाही. तर आता तुमच्या सर्वांचा डान्स बघायची वेळ आलेली आहे, बरोबर आहे. आणि न्यू सातारा संकुल हे अतिशय चांगलं आहे. प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम साजरा केला जातो आणि तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत या सुप्त गुणाला वाव दिला जातोय. असं अनेक ठिकाणी घेतलं जातंय असं म्हणता येणार नाही. तर आपण सर्वांनी यामध्ये आनंददायी पद्धतीनं सहभाग घ्यावा. आपल्यामधले जे गुण आहेत, चांगले गुण, ते दाखवावे. आणि तुमच्या या कार्यक्रमाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून मी थांबतो. घालवता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. माननीय श्री बाळासाहेब बाबुराव लोखंडे सर यांनी अतिशय तुम्हाला समजेल या भाषेमध्ये पण त्यांनी सांगितलेलं की सांस्कृतिक कार्यक्रम हा संस्कृती जपण्यासाठी असतो आणि आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून असतो. मॅडमनी आणि पत्रकार असलेले जे आपल्याला मान्यवर भेटलेत या दोघांनी अतिशय छान अशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनाची जाणीव कार्यक्रम संपेपर्यंत तरी आपल्याला राहावी ही अपेक्षा. कल्चरल विभाग प्रमुख म्हणून जी माझ्याकडे जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं थोडंसं मॅडम आहे तोपर्यंतच मी तुम्हा सर्वांना सांगतोय, जेणेकरून काय नियमावली आहे ती पोलीस डिपार्टमेंटपर्यंत पण असावी. या ठिकाणी डिसिप्लिन कमिटी हेड श्रीयुत कुंभार सर यांच्याकडे पण फुल अधिकार दिलेले आहेत. अनावश्यक कमेंट, जातीवाचक, रंगवाचक, व्यंगवाचक किंवा कुठल्याही पक्षवाचक आरोळी असली कुठलीही या ठिकाणी चालणार नाही. तसं आढळून आल्यास संबंधित स्टुडंटला डिसिप्लिन कमिटी मेंबर्स आणि डिसिप्लिन कमिटी हेड त्वरित त्यांना विचारपूस करून त्यावरती उपाययोजना करतील. जी गोष्ट आपल्याला इथं एन्जॉय करण्यासाठी दिलेले, आनंद घेण्यासाठी दिलेले सध्या, त्याचा पुरेपूर वापर हा चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा एवढीच तुम्हाला विनंती आहे. आणि जर असं घडत असल्यास, कार्यक्रम हाताबाहेर जात असल्यास कुठल्याही क्षणी कार्यक्रम थांबवण्याची जबाबदारी ऑथॉरिटीनी ऑलरेडी माझ्यावर दिलेली आहे. त्याला जर थांबवण्यात आला तर कुठलंही ऑब्जेक्शन, कुठलीही तुमची गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. डिसिप्लिन कमिटी मेंबर्सना विनंती, सर्व कॉलेजचे स्टुडंट्स आहेत का, त्यांच्याकडे आयडी आहे का, इतरच कॉलेजचा विद्यार्थी सोडून परका व्यक्ती कोणी येतोय का याच्यावर थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. असं आढळून आल्यास त्वरित संपर्क करून त्यावर उपाययोजना करायच्या आहेत. वेळ न घेता मी पहिल्या स्पर्धकांना बोलवण्याची विनंती करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्पर्धकासाठी जागा खुली करून द्यावी आणि पहिला जो परफॉर्मन्स इथं होईल त्याचा आनंद घ्यावा. शिपाई कर्मचारी खाली टेबल आणि चेअर लावून घ्या. पुढील सूत्रसंचलनाचा चार्ज कल्चरल कमिटी मधील कोएड दोंडमेसे मॅडम यांच्याकडे असेल. त्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतील. स्टेजच्या असलेले विद्यार्थी, तुम्ही लाईट फिटिंगला डिस्टर्ब करताय आणि जर करत नसाल तर ती लाईट फिटिंग तुम्हाला डिस्टर्ब करेल, त्याची काळजी घ्या तुम्ही.
या ठिकाणी जे सर्व स्टाफ बॅक साईडला बसलेले आहेत, तर अप्पाराव पांढरे यांना विनंती आहे की सर्व पिऊन लोक आहेत त्यांना चेअर पॅन्डॉलच्या शेजारी लावायच्या आहेत. सर्व फॅकल्टीला विनंती आहे की एका ठिकाणी बसू नका, विद्यार्थ्यांच्या शेजारी बसा, जेणेकरून आपला हा शिस्तीमध्ये कार्यक्रम चालू होईल. जे स्टाफ मागं बसलेले आहेत अशा सर्व स्टाफला विनंती आहे की शेजारी बसून घ्या. विद्यार्थ्यांच्या मध्ये जे लेडीज फॅकल्टी बसलेले आहेत तिथंही जेंट्स फॅकल्टीची गरज आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी पुढे येऊन मध्ये पण बसायचं आहे आणि पेंडॉलच्या शेजारी पण बसायचं आहे. या साईडला जे काही लेडीज फॅकल्टी आहेत त्यांनी पेंडॉलच्या शेजारी बसा, ज्या ठिकाणी मुली आहेत त्यांच्या शेजारी बसा, जेणेकरून आपला डिसिप्लिनचा जो विषय आहे तो व्यवस्थित राहील. मुलांना विनंती आहे की कोणीही पुढं कार्यक्रम चालू असताना उभं राहायचं नाही. उभं राहिल्यानंतर सॉरी वगैरे काही चालणार नाही. डिरेक्टली तुम्हाला गेटच्या बाहेर आपण डिस्प्ले लावलेला आहे, तिकडं तुम्ही जाऊन बघू शकताय. परत डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगण्यात येणार नाहीत, ते आत्ताच सांगतोय. जे पुढं बसलेले मुलं आहेत थोडंसं बॅक साईडला बसा. 2 नंबरचं जे काय लाईन आहे तिथे जाऊन बसलं तर बेटर होईल. थोडंसं चेअरच्या बॅक साईडला इथले मुलं 4 मुलं फक्त उठा इथले आणि त्या चेअरपाशी जाऊन बसा. मंगेश भैया या साईडला चेअर लावून घ्या, त्यांना उठायला सांगा. जे काही लेडीज फॅकल्टी बसले त्यांना थोडंसं कोऑपरेट करा फास्टमध्ये, जेणेकरून आपला कार्यक्रम फास्ट चालू होईल. मी 3री अनाउन्समेंट करतोय. अजूनही फॅकल्टी उठलेले नाहीत. मागचे फॅकल्टी पुढे या. इथं 3 वेळा सांगतोय मी तुम्हाला. आवाज सगळ्यांपर्यंत येतोय का? सर्व फॅकल्टीनी मध्ये बसून घ्यायचं आहे. ऑलरेडी तशी सूचना आपल्या नोटीस बंडकर सर मीटिंग मध्ये दिलेली आहे. मध्ये बसून घ्या. कोळेकर सर पहिला ग्रुप रेडी राहायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा ग्रुप रेडी राहा. कुठल्याही क्षणी आपल्याला अनाउन्समेंट मिळेल त्या क्षणी आपल्याला इथं स्टेजवरती यावं लागेल. सर्व विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्या की तुमच्याकडे आय कार्ड आहे का, नाहीतर अचानक तुम्ही उठलात माझ्याकडे आय कार्ड नाही मी ते काय ऐकून घेणार नाही. आता सांगतोय तुमच्यासाठी एन्जॉय आहे हा. अदरवाईज कल्चरल कमिटी हेड सर्व पदाधिकारी यांना या ठिकाणी आपण लाईव्ह प्रक्षेपण ठेवतो युट्यूबवरती. तर ते समोर जो कॅमेरा आहे त्या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची, त्याची बिघाड काही होऊ नये. ठीक आहे. खूप छान. सर्व स्टुडंट्स न्यू साताराचे सर्व स्टुडंट चांगले आहेत. ती कुठलीही आत्तापर्यंत तरी की त्याने अशी कुठली गोष्ट केलेली नाही आहे की जेणेकरून त्याच्यावर ऑब्जेक्शन जाईल. इथूनही पुढे ते तसेच वागतील याची ग्वाही मी देतो डिसिप्लिन कमिटी हेड यांना. आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतोय आपण. तत्पूर्वी एक स्मॉल अशी नोटीस. आपला कार्यक्रम लाईव्ह आहे यूट्यूबला. यूट्यूबच्या लाईव्हची जी लिंक आहे ती आपल्या घरी पर्सनल मोबाईलला आपल्या नातेवाईकांना पाठवून द्या, जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे ते लाईव्हची लिंक आपण ग्रुपला शेअर केलेली आहे. सर्वांनी ती लिंक आपल्या पाहुणे मंडळीला किंवा घरी पाठवून दिली तर चालेल. मॅडमला विनंती करतो की त्यांनी पहिल्या परफॉर्मन्सला सुरुवात करावी. खूप छान आनंदीमय आणि शिस्तबद्ध वातावरणात आता आपण स्वरतरंग 2K26ला सुरुवात करत आहोत. विथ युअर ऑल परमिशन आहे. सुरू करूयात. तर ग्रुप नंबर 1 SYI ऑफ गर्ल्स घेऊन येत आहेत नारी 2K26. ग्रुप नंबर 1. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ग्रुपचं स्वागत करायचं आहे. स्वरतरंग वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये चालू होतोय. कोणीही पर्सनल मोबाईलवर शूटिंग फोटो काढायचे नाही आहेत, त्याचा गैरवापर होऊ शकतो. आपल्याच विद्यार्थिनी आहेत, आपणच आपल्या विद्यार्थ्यांचा फोटो कुठेतरी हे करून त्याचा विपर्यास होऊ नये म्हणून त्याचा वापर करूच नका अशी सक्त नोटीस. म्युझिक सर. शक्ति है
शक्ति है, वो शक्ति है, वो शक्ति है। कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है। न झुकती है, न रुकती है, न थमती है, न थकती है, न झुकती है, न रुकती है, न थमती है, न थकती है। सपनों के पंख हैं, साहस की उड़ान है। सपनों के पंख हैं, साहस की उड़ान है। साथ खुला आसमान है, पास हौसलों का दम है। साथ खुला आसमान है, पास हौसलों का दम है। जोश कुछ कर गुजरने का है, कुछ कर गुजरने का है। जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है। जो चक्रवात की लहर के सर पर चढ़ के झूम ले, कि प्रश्न चिन्ह तोड़ कर दे। सरपरस्ती जब अपनी मिट्टी की हो, शोलों पर चलने की हस्ती हो। सरपरस्ती जब अपनी मिट्टी की हो, शोलों पर चलने की हस्ती हो। शबनम बन सजने की फुर्सत किसी, लिबास फौज जब गुरूर हो। शबनम बन सजने की फुर्सत किसी, लिबास फौज जब गुरूर हो। जज्बाए हिंद जब सुरूर हो, जज्बाए हिंद जब सुरूर हो। और इबादत में शहादत मांगी हो, शहादत मांगी हो। जो और बर्फ दोनों साथ लेके चलती है, जो तीर में बदलती है, जो ढाल में भी ढलती है। जो एक बल में भी है, जो एक बल में भी है, जो पत्थरों की स्याही से खींची हुई लकीर है। फिकर न चोटता ही कोई दल। निगाहें अब महबूब को नहीं ढूंढती, निगाहें अब महबूब को नहीं ढूंढती। निगहबानी करती हैं सरहदों पर। बाहों में पिघलने की ख्वाहिश नहीं, बाहों में पिघलने की ख्वाहिश नहीं। जब जुनून फौलाद पिघलाने का हो। नैन कटारी अब दिल पर नहीं चुपती, नैन कटारी अब दिल पर नहीं चुपती। खंजर बंद चीरती है सीना दुश्मन का, सीना दुश्मन का। झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो। मान शान जाके जान सावधान, आज धनुष के बाण पे उधार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो। मान शान जाके जान सावधान, आज धनुष के बाण पे उधार दो। प्रचंड खूपच छान, खूपच सुंदर. जसे आपल्या प्रमुख अतिथीप्रमाणे त्या जसं एक नारी शक्तीचं ज्वलंत उदाहरण होत्या, तसाच त्याच अनुषंगाने आजचा आपला पहिला परफॉर्मन्स तर खूप जोरदाररित्या पार पडलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. दरवर्षीप्रमाणे आजचा हा दिवस आनंद आणि आठवणी घेऊन उभा आहे. वर्षभराच्या आजचा हा दिवस आनंद, उत्साह आणि आठवणी घेऊन आपल्यासमोर उभा आहे. वर्षभराच्या मेहनतीला, यशाला आणि कलागुणांना दाद देण्याचा हा सुंदर क्षण आहे. आजच्या या कार्यक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संघभावना अनुभवायला मिळेल. तर चला, टाळ्यांच्या गजरात या सोहळ्याची सुरुवात करूया आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया. हमारे पास के अंकल बार बार कहते थे, हमारे पास के अंकल बार बार कहते थे, लोहे को लोहा काटता है और हीरे को हीरा, लोहे को लोहा काटता है और हीरे को हीरा, और कल उन्हें कुत्ता काट गया.
यानंतर आपल्या समोर पुढील परफॉर्मन्स घेऊन येत आहे देवयानी सर्जेराव IFFY. जोरदार टाळ्याने स्वागत करूया त्यांचं. रिया शिनगारे बॅक स्टेजला यायचंय. रिया शिनगारे.
शुभम रिपोर्टिंग करा इथं. शुभम मेटकरी इथं स्टेजकडे रिपोर्टिंग करा. यानंतरचा परफॉर्मन्स घेऊन येत आहे रिया शिंगारे EJTY आणि तयार राहायचे स्टार ग्रुप FYEJ. या ठिकाणी पहिले 2 परफॉर्मन्स अतिशय छान असे परफॉर्मन्स झालेले आहेत. प्रेक्षक वर्ग जे परफॉर्म करताय तिथं त्यांना आपल्या टाळ्यांची गरज आहे. आपल्या टाळ्या म्हणजे त्यांच्या परफॉर्मन्सची पावती असते. आणि जे चेअरअप आहे मला वाटतं की अजून आवाज पंढरपूरपर्यंत जायला पाहिजे. तो थोडासा जवळपासच गेलेला आहे. पंढरपूरमध्ये कळालं पाहिजे की न्यू सातारामध्ये काहीतरी प्रोग्राम चालू आहे. चेअरअपचा आवाज कोणाकडून जास्त ते बघूया. व्हेरी गुड. डान्स प्रोग्राम मध्ये असताना सिंगिंगचाही मोलाचा वाटा असतो. आपल्या समोर रिया शिंगारे आपलं गाणं घेऊन येते. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं गाणं सुरुवात करावं. जोरदार टाळ्या वाजवा.
रिया शिंगारे, खूप खूप छान. जोरदार टाळ्या वाजवून जाऊ दे तिच्यासाठी. कार्यक्रमाची रंगत हे एका गाण्यानंतर दुसरं गाणं येत असतं त्यावेळेस आणखीन वाढत असते. अशीच रंगत वाढत वाढत जाणार आहे आणि येईल 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 ते पण येईल. याचा आनंद घ्या, चेहऱ्यात करा, टाळ्यांची पळती त्यांना द्या. अँकरना विनंती की त्यांनी पुढच्या परफॉर्मन्ससाठी आमंत्रित करायचंय. लक्ष द्या, एक परफॉर्मन्स चालू असेल तर दुसरे 2 ग्रुप बॅक स्टेजला रेडी राहायचं आहे. आणि आता आपल्या समोर परफॉर्मन्स सादर करत आहे स्टार ग्रुप FYEJ आणि तयार राहायचे सानिका कदम, सानिका जाधव, SYEJ. बोलायचं नाही, वापी करायची नाही. चालू नको, जाऊ नको ना, गुलगुलू काला मंदी बोलू जरा.
अतिशय धमाकेदार परफॉर्मन्स झालेला आहे. फर्स्ट इयरच्या मुलींनी धुरळा उडवलेला आहे इथं. धुरळा तर फर्स्ट इयरनेच उडवलाय कालपासून, पण सेकंड आणि वंशभर कधी येईल सांगता येत नाही. साताराचा पंढरपूरच्या प्रांगणामध्ये नाही तर लातूर पर्यंत गेलेला आहे. जस्ट मेसेज पाहिला की लातूर मधून लोक आपला लाईव्ह कार्यक्रम बघतायत. जोरदार चेहरे होऊ द्या. न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचा विभाग प्रमुख म्हणून आणि या कार्यक्रमाचं कल्चरल हेड म्हणून जी जबाबदारी आहे ती लातूरपर्यंत जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर बाकीचे जेवढे स्टाफ आहेत, यामध्ये डिसिप्लिन हेड असतील, सगळे विभाग प्रमुख असतील, यांचंही सहकार्य यातून दिसून येते. पुढील परफॉर्मन्ससाठी आपण त्यांना विनंती करूया स्टेजवर येण्याची. अँकरना विनंती आहे त्यांनी पुढील परफॉर्मन्सला आमंत्रित करावं. लफ्जों में पर महालिफ मगर रोशनी तो न्यू सातारा कॉलेज की ही होगी. पुढील परफॉर्मन्स घेऊन येत आहे सानिका कदम, सानिका जाधव, SYEJ आणि तयार राहायचे FYC दीपक साळुंके. परफॉर्मन्स घेऊन येतोय, तिला विनंती तिने स्टेजवर एंट्री घ्यायची.
जाओ सबको मिलकर नचाओ, अपनी गली पट्टी मुझे हाथ न बुलाओ, ऐसे छप्पन है लाइन में छोड़े, हर तक छोड़े तो जान दिया, मेरी गली जाओ सबको मिलकर नचाओ, अपनी गली पट्टी मुझे हाथ न बुलाओ, ऐसा शिफ्ट कर नारी, प्यार में भी जो मांगे उधारी, जान दे गए है क्यों बारी बारी चलिए नहीं तेरा तन्हाओ तेरे गलत साउंडे, हाँ गलत साउंडे, मुझे जाने दे, हाँ गलत साउंडे। मछलियां मर करती है कमाल, तो पीछे पड़ गया, अब तो छोड़ो तो खुद को संभाल, प्लेट से जाल, मछलियां मर करती है कमाल, मेरा फुर्सत में आता है आई, जिसकी खातिर मैं बन गई, उसने ही मुझको नचनी पहनाई, मेरी मर्रत कमी जाती भारी, बातों करके है आया भिजरी, देखे है पूरा कमी वाला, आता खाना तो भाड़ा रखो तेरे गलत खाओगे, मुझे जाने दे, जाने जाने दे, हाँ माला खाओगे, माला खाओगे, मुझे जाने दे, जाने जाने दे, हाँ माला खाओगे, माला खाओगे, खाओगे, अरे खाओगे, हाँ माला खाओगे, जाऊ दे ना. खरं तर वन्स मोर बंद झालंय काय? आहे मग कशाला बसायचं? थोडं एक कर्व झालं तर बरं वाटेल. हा जरा थोडंसं स्पर्धकांनी यायचंय आणि वेळ आहे तर ते एक कर्व घेतलं तर बरं होईल. म्युझिक वाल्याने लक्ष द्या, डबल गाणं वाजवा. एक 2-3 मिनिट वेळ द्या त्यांना. अरे वन्स मोरला चान्स दिला तुम्ही टाळा वाजवत नाही आहे. मेरे मर्रत जाने जाती भारी, वादा करके है आया फेरारी, देखे है पूरा खाने वाला, आता खाना तो भाड़ा रखो तेरे गलत खाओगे, गलत खाओगे, मुझे जाने दे, हाँ गलत खाओगे.
अप्रतिम असा डान्स या ठिकाणी होतोय. पण कार्यक्रमाची रंगत इतकी वाढली आहे की पुढच्या पोरांना पाठीमागची पोरं दगड मारायला लागलेत. त्याच्यामुळं खडे दगड मारू नका, कारण दगड मारणाऱ्याला दगड म्हणावं लागेल इथपर्यंत मला म्हणजे येतं. त्यामुळे दगड मारू नका. त्यामुळे काय होतं, आपलं कॉलेज अजून तरी दगड मारण्यात पुढे नाही. त्याच्यामुळे दगड कोणाला मारू नका, एकमेकांना त्याची दुखापत होऊ शकते. एकमेकाला सहकार्य करा आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. पुढील काय असेल इन्स्ट्रक्शन अँकर देतील. इथून पुढे गाणं परफॉर्म होणार आहे. दीपक साळुंखे FYC आपल्या समोर एक गाणं परफॉर्म करणार आहेत. तर जोरदार त्यांचं टाळ्यांनी स्वागत करूया. तत्पूर्वी एक शायरी ऐका तुम्ही. माना कि तुम बहुत हो प्यारी, माना कि तुम बहुत हो प्यारी, तो डूब मरो ना कौन से हो हमारी. गणराया ताराया या बेटाऊनी, गणराया ताराया या बेटाऊनी. गणराया ताराया याले धावनी, गणराया ताराया याले धावनी. कुंजावनी हरी चारी तो बेणू, नाचती गोपाळ वाजवितो वेणू. हरीची ऐकुनी मधुबासरी, राधा होशील दे बाभरी, राधा राधा करी बाजरी, कृष्ण एका झाली बाभरी, राधा राधा करी बाजरी, बाजरी, कृष्ण एका झाली बाभरी, राधा राधा करी बाजरी, कृष्ण एका झाली
तुझी रे युगा युगांची साथ दिलीस तू मला जन्माची भेट तुझी रे युगा युगाची साथ दिलीस तू मला जन्माची मिलनाची अशांतरी मिलनाची अशांतरी कृष्ण येता झाली तावरी राधा राधा करी दासरी कृष्ण येता झाली तावरी माझा परफॉर्मन्स इथं घेतल्याबद्दल मी कॉलेजचा खूप खूप आभारी आहे. सगळ्या कृष्णांना खुश केले त्यामुळे सगळ्या कृष्णांचा आवाज हा पंढरपूर पर्यंत गेलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नंतर पुढे द्या. खूप छान दीपक. आतापर्यंत झालेल्या सिंगिंग आणि डान्सिंग कॉम्पिटिशन साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लाख दिए जला लीजिए, लाख दिए जला लीजिए अपने महफिल में, मगर रोशनी तो न्यू सातारा कॉलेज से ही होगी. आता पुढचा परफॉर्मन्स सादर करणार आहे कन्हैया गोटेकर SYEJ. गाणं आहे मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझ्याच वाटी धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझ्याच वाटी. थँक्यू.
साक्षी विलास कदम रिपोर्टिंग करा मला. 5 नंबरचा ग्रुप जो होता त्यात मला रिपोर्ट करा स्टेजला. नेक्स्ट घ्या. प्यार करने वालों ने प्यार को स्टाइल बना दिया है. प्यार करने वालों ने प्यार को स्टाइल बना दिया. जब देश को जरूरत पड़ी तो कलाम साहब ने मिसाइल बना दिया. जब दिल वालों को दर्द देखा नहीं गया, जब दिल वालों को दर्द देखा नहीं गया तो टच कंपनी वालों ने मोबाइल बना दिया. टच कंपनी वालों ने मोबाइल बना दिया. पुढचा परफॉर्मन्स सादर करीत आहे बिंदास ड्युओ SYCO रिमिक्स. सबसे छोटा देश मेरा दिल है, जिसकी टोटल आबादी सिर्फ तुम हो. धन्यवाद. के दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे. It's not true.
अभ्यास घेऊ. आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ह्या परफॉर्मन्ससाठी. राहायचंय FYEJ स्टार ग्रुप FYEJ तयार राहा. पुढचा परफॉर्मन्स आहे. इथे जाऊ नको बाबा मारेल, इथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयाने शाळेत जातात, बाबांनी मारून म्हणून अभ्यास करतात.